नमस्कार. मी शोभना गाडगीळ, मीनाक्षी मोहिते आणि सीमा गोयल आम्ही तिघीजणी कर्णबधीर मुलांसाठी ऐकून बोलायला कसं शिकवायचं याच्यावर व्हिडिओ करत आहोत. असे काही व्हिडिओ आम्ही यूट्यूबला टाकले आहेत. त्यासंबंधीच अजून एक व्हिडिओ करायचा आहे. त्यामध्ये ऐकायला न येणाऱ्या मुलांसाठी हिअरिंग एड लावून आवाज येतो आणि आवाज येत नाही ही पहिली पायरी आहे. आपण आता इतके दिवस हिअरिंग एड लावून ऐकायला शिकवायचं यासंबंधी बरीच माहिती सांगितली, पण तो आवाज त्यांना जातोय का नाही हे पण आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे टाळी वाजवली, टाळीचा आवाज येतोय पण आवाज येत नाही, आवाज येतोय येत नाही. त्याच्यानंतर देव्हाऱ्यातली घंटा वाजवली, आवाज येतोय, पण त्यातला मधला जो लोलक असतो तो जर धरून ठेवला तर त्याचा आवाज येत नाही. म्हणजे आवाज येतो आणि आवाज येत नाही याच्यातला फरक त्यांना दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आ असा आवाज केला की आवाज येतोय, इथे पण व्हायब्रेशन्स येतात. आणि नंतर आवाज नाही, आवाज येतोय, व्हायब्रेशन्स येतात. व्हायब्रेशन्स नाही, आवाज पण नाही. ह्यातला फरक त्यांना दाखवून द्यायचा आहे. म्हणजे आवाज येतोय आणि येत नाही ह्या दोन्हीतला फरक त्यांना कळला पाहिजे. म्हणजे त्यांचं आवाजाकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे. आपण जे त्यांना आवाज देतोय, ऐकवतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत का नाही, तर हे पण आपल्याला सारखं तपासलं पाहिजे. कारण आवाज आला तर त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचा आनंद, हसतात की कळतं आपल्याला की अरे याने आवाज ऐकला बरं का. आणि आवाज आला नाही तर असे स्तब्ध राहतात नुसतेच. म्हणजे कळतं की आवाज येत नाही आहे त्यांना. हे दोन्हीतला फरक त्यांना दाखवून द्यायचा आहे. आणि दिशा, खोलीमध्ये मध्ये मुलाला ठेवायचे आणि एकदा डाव्या बाजूनी एकदा उजव्या बाजूने 4-5 फूट अंतरावरनं आवाज करायचे किंवा खेळणं वाजवायचे किंवा हाक मारायचे त्याच्या नावाने त्याला. तर ती त्या दिशेला ते बघतंय का मूल ते आपण पाहिलं पाहिजे. की डाव्या बाजूला आवाज केल्यावर लगेच बघणार नाही, पण थोड्या वेळाने आवाज ऐकून थोड्या वेळाने हळूच तो मान फिरवेल. किंवा तुम्ही मागच्या बाजूला, पुढच्या बाजूला तर दिसतं, पण डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, मागच्या बाजूला असे तुम्ही आवाज जर केले तर तो आवाजाकडे मूल हे लक्ष देतंय का, ते आवाज ऐकतंय का आणि त्याप्रमाणे तो मान फिरवतोय का, म्हणजे त्या आवाजाच्या दिशेने तो बघतोय का, त्याच्या नावाने हाक मारायची आहे त्याला, हे पाहायचं आहे आपण. हे आपण सारखं टेस्ट करत राहायचे की आपण जे आवाज देतोय ते आवाज त्याला ऐकू येत आहेत का हे टेस्ट करायचे. ह्याच्या पुढे अजून बरेच व्हिडिओ येणार आहेत.